गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानसवरच्या एका चौपाईवरती मोठा वाद घातला जात आहे. दोन मुद्दे त्याच्यातले जे स्वच्छपणे समोर येत आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे काही प्राचीन ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये असे बरेच संदर्भ आपल्याला आढळतात जे आजच्या काळात आपल्याला वाटतं की हे आक्षेपार्ह आहे आणि ह्याच्यामध्ये काही वेगळा वाद घालायची गरज नाही. म्हणजे हा एक पहिला मुद्दा आहे. मनुस्मृतीचं तो दहन बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्यक्ष केलं होतं आणि ती कृती ते सिद्ध करते की जुन्या ग्रंथांमधले जो काही असा भाग आहे की जो आजच्या काळाशी अनुकूल नाहीये, आक्षेपार्ह वाटतो, त्याचा निषेध झाला पाहिजे किंवा त्या टीका एक झाली पाहिजे किंवा टीका होते आलेली आहे. त्याच्यामुळे तो मुद्दा फारसा नाहीये. दुसरा एक मुद्दा त्याच्यात असा होतो की प्रत्यक्ष एखाद्याचा संदर्भ काय आहे मागचा पुढचा. जसं आता ही जी चौपाई आहे, धोर गवार क्षुद्र पशु नारी हे सब आहे ताडन के अधिकारी. ताडण ह्या शब्दाचा अर्थ प्रत्यक्ष मार असा जसा होतो तसा दुसरा एक त्याच्यातला अर्थ असा होतो की ताडणे, म्हणजे ताडून पाहणे, तपासणे, त्यांच्याकडे लक्ष ठेवणे, असा एक त्याचा वेगवेगळा अर्थ आहे. म्हणजे तो पण एक अर्थ आहे. त्याच्यातले जे अभ्यासक आहेत त्यांनी आता ह्याच्या विषयावरती जे व्हिडिओ समोर आलेले आहेत त्याच्यातून ती सिद्ध होत पण आहे. आम्ही नेहमी अशी भूमिका घेत आलेलो आहोत की जेव्हा एखादा विषय खूप मोठ्या चर्चेला जातो त्याच्यातले जे छुपे पैलू आहेत किंवा जो भाग समोर येत नाही तो समोर आणला जावा, त्याची चर्चा व्हावी, किंवा काही विषय जे आहेत की जे मुळीच कोणी चर्चेला घेत नाही ते विषय चर्चेला यावेत, असे एक दोन आमचे प्रामुख्याने मुद्दे राहिलेले आहेत. याच्यातला जो मुद्दा समोर येतो तो आम्हाला मांडायचा तो परत वेगळा आहे. प्राचीन ग्रंथांमध्ये, हिंदू ग्रंथांमध्ये जे काही सगळं काही लिहिलेलं आहे ते सगळं स्वीकारार्ह आहे असं नाही. उलट हा हिंदू धर्म सनातन असा जो शब्द आहे नित्य नूतन असा राहिलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बदल होत गेलेले आहेत. म्हणजे सगळ्यात पहिला एक साधा मुद्दा ह्या रामचरित मानसच्या चौपाईवरून जो वाद उठलेला आहे त्या पार्श्वभूमीवर लक्षात घ्यायला पाहिजे की हिंदू धर्मामध्ये कित्येक वर्षांपासून, म्हणजे पार आपण वेद काळापासून जर गृहीत धरलं तर वेदाच्या नंतर त्याच्यावरती आक्षेप घेणारी जी दर्शनं आली, सगळ्यात पहिल्यांदा भगवान महावीरांनी सांगितलं की हा मला हे वेद मंजूर नाही. 2500 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्याच्यानंतर लगेचच काही वर्षांमध्ये महात्मा गौतम बुद्धांनी सांगितलं, त्यांनी ही वेद नाकारले, वेद प्रामाण्य नाकारलं. जसं भगवान महावीरांनी सांगितलं, महात्मा गौतम बुद्धांनी सांगितलं, चार्वाकांनी सांगितलं. त्याच्यानंतर सुद्धा आपल्याकडे सातत्यानं हे जे काही जुनं मांडलेलं आहे ते आम्हाला मंजूर नाही किंवा त्याच्यातला हा भाग मंजूर नाही आणि हा भाग मंजूर आहे, नंतर मी आता पुढे हे मांडतो आहे, अशी जी एक दर्शनांची पद्धत आहे सातत्याने आपल्याकडे. नंतर शंकराचार्यांनी मांडणी केली, मध्वाचार्यांनी मांडणी केली, बसवेश्वरांनी केली, चक्रधरांनी केली, शीख पंथाने केली. सातत्याने जे काही आहे ते तशाला तसं स्वीकारणार आम्ही नाहीत, ही भूमिका हिंदू धर्मात नवीन नाही. म्हणूनच ह्याला एक वेगळा धर्म न म्हणता जीवन पद्धती का म्हटल्या गेलेला आहे. ह्या सगळ्या भूमीमध्ये, विशेषतः भारतीय उपखंडामध्ये जे कोणी राहतात त्यांच्या ज्या काही धारणा आहेत त्याच्यातल्या ज्या अभ्यासाच्या पद्धती आहेत, म्हणून दर्शन असा त्याला शब्द आहे. दर्शनशास्त्रामध्ये आधीच्याने केलेली मांडणी पुढचा जशाला तशी स्वीकारतो असं नाही. त्याच्यामुळे वेद मानणारे ते आस्तिक आणि वेद न मानणारे ते नास्तिक अशी दर्शनं झाली. त्याच्यातही पुन्हा देव मानणारे वेगळे आणि देव न मानणारे वेगळे. वेद मानतात पण देव मानत नाहीत असं सांख्य दर्शन आहे. हे सगळं त्याच्यामुळे मी असं म्हणतोय की आता गोस्वामी तुलसीदासांच्या चौपाईवरती चर्चा करत असताना हा मुद्दाच विसरला चाललाय. जे काही दोष आमच्या याच्यामध्ये सांगितले जातात ते खुलेपणानं इथे स्वीकारले गेले. पूर्वी त्याच्यावरती जे काही संघर्ष झाले, त्याच्यामुळे जाती व्यवस्था आणि त्याचे जे काही दुष्परिणाम झाले हे सगळं झालं. चातुर्वर्ण्य व्यवस्था, त्याच्यामध्ये समाजांमध्ये हीनदीनता ज्या पद्धतीने आली, अस्पृश्यता होती, ही होती का? तर बिलकुल होती. आमच्या दोष होते का? तर होते. ह्या सगळ्या दोषांच्या बाबतीमध्ये ते काही काळ टिकले, त्याचे दुष्परिणाम भोगावे लागले, त्याच्यातून हा समाज बाहेर आला आणि त्यांनी नवीन वाट स्वीकारली. हे सतत घडत आलेलं आहे. मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही असं बाबासाहेब आंबेडकर म्हणत असताना त्यांनी दुसरी जी चौकट स्वीकारली ती हिंदू धर्माची स्वीकारली होती, बौद्धांची. म्हणजे ही जी आमच्या दर्शन परंपरेमधली आहे ती चौकट स्वीकारलेली होती. या आपल्या व्यवस्थेमध्ये बंड करणाऱ्याला पण सामावून घेण्याची एक विशिष्ट अशी पद्धत आहे. आता हा जो वाद उमटलेला आहे त्याच्यामधली अडचण काय आहे ते तुम्हाला मी सांगतो. तुलसीदास म्हणजे रामचरित मानसाचं नित्य नेमानं पठण करणारे, रामचरित मानसाच्या त्या ज्या सगळ्या चौपाया आहेत त्यांचा श्लोकासारखा, म्हणीसारखा बोली भाषेमध्ये वापर करणारे लोक आहेत. तेच कशाला आपण मराठीमध्ये सुद्धा
म्हणजे जुनं संतांची वचनं तर आपण जसे आपल्या ओठावरती असतात, अगदी आधुनिक काळामध्ये गदी माडगूळकरांनी गीत रामायण लिहिलं. त्या गीत रामायणातल्या ओळी सुद्धा निरोप माझा कसला घेता, जेथे राघव तेथे सीता. तर जेथे राघव तेथे सीता ही ओळ कायमस्वरूपी उक्ती, वाक्प्रचार, म्हणीसारखी वापरली गेलेली आहे. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. म्हणजे आता हे काय होय, ही त्याच्यातली किंवा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. ह्याच्या अशा कितीतरी ओळी ज्या आहेत, ज्या ह्याच्यामध्ये वापरल्या गेलेल्या, त्या परत परत वापरल्या गेलेल्या आहेत. त्याचं कारणच असं आहे की आपल्याकडे या पुराण कथांचा, रामायण महाभारताचा एक पगडा म्हणजे मनावरती, समाज मनावरती असा राहिलेला आहे. ते चांगलं आहे का वाईट आहे हा मुद्दा नाही चालला, फक्त हे फार वरवरची चर्चा झाली. म्हणून त्याच्यातले जे दोष आहेत ते पण आम्ही दाखवून देतो आणि ते कसे त्याज्य आहेत म्हणतो. त्याच्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या स्वीकारतो. पण हे समजून न घेता मनुस्मृतीवरती टीका करत असताना मनुस्मृती प्रत्यक्ष कुठल्या कालखंडामध्ये लागू झालेली होती, कुठल्या राजाच्या दरबारामध्ये मनुस्मृती कायदा म्हणून लागू केला होता, ह्याचं काही उत्तर देऊ शकत नाही. किंवा गळ्यामध्ये मडकं आणि कमरेला झाडू लावलेली अशी अवस्था पेशवेमध्ये दलितांची होती असा उल्लेख आल्याच्या नंतर केसकरांनी पत्र लिहिलेले केसरीमध्ये आणि बाबासाहेबांना विचारलेलं आहे जाहीर की ह्याचा तुम्ही पुरावा काय देता. बाबासाहेबांनी जाहीर असं सांगितलेलं आहे की ही गोष्ट मी कर्णोपकरणी दंतकथा म्हणून आमच्या घरात ऐकत आलेलो आहोत, पण मला ह्याचा पुरावा माहीत नाही. म्हणजे आपल्याकडे इतक्या खुलेपणानं या सगळ्याची चर्चा झालेली आहे. लोकहितवादी सारखे उच्चवर्णीय ब्राह्मण असणाऱ्यांनी सुद्धा आपल्या जुन्या सगळ्या अशा या आक्षेप जे आहेत हिंदू धर्मातले त्याच्यावरती कडाडून टीका केलेली आहे. म्हणजे ही एक आपल्याकडं प्रदीर्घ अशी परंपरा राहिलेली, हा त्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे. आज फक्त एक अर्धी मुर्दी ओळ उचलायची त्याच्या निमित्तानं ह्याच्यातली अडचण दुसरी कशी आहे माहिती आहे का, प्रत्यक्ष तुलसी रामायणातल्या ह्या चौपाईवरती आक्षेप आहे असा मुद्दा नाहीये. याच्या निमित्तानं परत एकदा हिंदू धर्मातलं जी बहुतांश अशी जी सगळी लोकसंख्या आहे त्याच्यावर धारणा असणारी, आस्था असणारी, त्यांच्यावरती, त्यांच्या मानसिकतेवरती हल्ला करायचा, त्यांच्या आस्थेवरती हल्ला करायचा हा तो विषय आहे. बरं, हेच समजा असं आपण म्हणूयात की ठीक आहे तुम्ही टीका करता, उलट इस्लाममध्ये जेव्हा घडतं गुस्ताखी रसूल की एकी सजा, सरतन से जुदा असं म्हणल्याच्या नंतर ती त्यांची आस्था आहे असं म्हणून त्यांचं समर्थन करणारे लोक असं नाही म्हणत की ही हिंदूंची आस्था आहे म्हणून. प्रत्यक्ष भौतिकदृष्ट्या तुम्ही त्यांच्या हत्या केलेल्या आहेत, कारण की ती कुराणमधली आज्ञा आहे म्हणून. इथे फक्त रामचरित मानसमधली ही चौपाई वाचून प्रत्यक्ष दलिताला मारहाण केली किंवा आपल्या घरातल्या स्त्रीला मारहाण केली अशी उदाहरणं समोर आलेली नाहीयेत. ताडांचा दुसरा अर्थ जरी घेतला तरी मनुस्मृतीमध्ये ह्यांना आक्षेपार्ह असलेले ज्या श्लोक आणि ओव्या आहेत त्या उचलून तसंच कोणी त्याचा प्रत्यक्षामध्ये आता काही त्याच्यावरती कृती केलेली असं घडलेलं नाहीये. उलट कुराणमधल्या कृतीतून म्हणजे कुराणमधल्या आदेशावरून, हादीसमधल्या संदर्भावरून प्रत्यक्ष आता कृती केलेली, जीव गेलेली उदाहरणं आहेत. हे सगळं माहीत असताना, कारण नसताना त्या मानसिकतेवरती हल्ला करायचा, आस्थेवरती हल्ला करायचा हा त्याच्यातला आक्षेपाचा मुद्दा आहे. ज्याला मुळात हिंदूचा अर्थच कळलेला नाही ते लोक अशा पद्धतीनं वागतात. त्याच्यावरची ही उसंत वाणी. रामचरिताची चालविली थट्टा, हिंदूला तो बट्टा लावून या. संदर्भ सोडून काढताती अर्थ, वादाची ती व्यर्थ खळबळ. हिंदू म्हणजेना साचलेले पाणी, चैतन्याची गाणी खळाळती. शेकडो वर्षांच्या प्रथा परंपरा नवी जुनी तरा आढळते. चांगले टिकले, बुरे ते सोडले, जगणे जोडले जगण्याशी. जुने टाकूनिया बनते नूतन, नाव सनातन त्याचमुळे. कांत ओळखा हा चैतन्याचा बिंदू, कांत ओळखा हा चैतन्याचा बिंदू, त्याचे नाव हिंदू जाणावेजी. जे सतत नूतन आहे, जे सतत बदलत आलेलं आहे, ज्यांनी वारंवार बदल स्वीकारलेले आहेत, टीका सहन केलेली आहे, पचवली आहे, आक्रमणं पचवली आणि हे सगळं करून परत परत नव्याने उभं राहिलेलं आहे. काशी ही तर अशी नगरी आहे, गालिबची अतिशय सुंदर अशी ती कविता आहे बनारसवरची, की इतक्या हजारो वर्षापासून प्रत्यक्ष टिकलेली, संदर्भ असलेली, जिथं आजही लोक राहतात असं जगातलं एकमेव शहर म्हणजे काशी आहे. नाही तर यापूर्वीची जुनी म्हणून जी शहरं होती तिथली लोकवस्तीनंतर उजाड झाली, तिचे काही अवशेष आज पुरावे म्हणून प्रत्यक्ष आहेत, पण तिथे जीवन जगणं नाहीये.
काशीसारखं ठिकाण आजही असं आहे की जिथे शेकडो किमान 3 ते 4,000 5,000 वर्षाचे पुरावे देता येऊ शकतात असे संदर्भ आहेत, आणि आजही लोक तिथे राहतात. हे हिंदू धर्माचं वैशिष्ट्य आहे, हे हिंदू धर्माचं चैतन्य आहे. ते समजून न घेणारे अतिशय कूपमंडूक ज्याला म्हणतो अशा पद्धतीने ह्याला साचलेलं पाणी समजून त्याच्यावरती टीका करतात. प्रत्यक्षामध्ये हिंदू धर्म म्हणजे खळाळतं पाणी आहे, खळाळतं चैतन्य आहे. हे जर समजून घेतलं तर आपल्याला रामचरितमानस मधले संदर्भ कळू शकतात, आणि मग त्या चौपाईचा अर्थ कसा लावायचा किंवा पटना नसेल तर कसं बाजूला ठेवायचं हे आपल्याला कळू शकतं. इथेच थांबूयात. धन्यवाद.